यंग पॅकर माझगाव माझगावकर पण इकडे उपस्थित आहेत. बॅटिंग बॉलिंग पॉवर प्ले असणाऱ्या पहिली ओव्हर आहे. सुभाष बॉलिंग साठी सज्ज होत आहेत. लक्ष्मी 11 डोंबिवली आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील डोंबिवलीचे आमचे कॉमेंटेटर आहेत मित्र मनीष बागळे. धन्यवाद सागरजी. वयतमाच्या दिशेला सेमीफायनल 2 ला सुरुवात होते. एका दिशेला असेल यंग पॅकर माझगाव, त्याच्या समोर असेल लक्ष्मी 11 डोंबिवली, दोन्ही पुरस्कर्ते आणि हे 22 खेळाडू त्यांच्यामध्ये रंगेल थर्रार हा मेगा सेमीफायनल 2 चा. टाळ्यांनी स्वागत केलं तर आणखी ऊर्जा येईल. होऊन जाऊ दे एकदा जोरदार टाळ्या. सेमीफायनल 2 पहिलाच बॉल आणि तो पहिला बॉल हलक्या हाताने फक्त स्टीअर केला. शुभम लोखंडेला देखील माहिती आहे महत्वाची मॅच आहे. मग महत्वाचं काय आहे? महत्वाची ही ट्रॉफी आहे. महत्वाचे 3 लाख रुपये आहेत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड गॅप मध्ये टाकलाय आणि शुभमने दाखवलाय ब्रँड. पुढच्याच बॉल वरती बॉल निघालाय दन 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 करत सीमेरेषे बाहेर. दिनेशजी तुमचंही कौतुक आहे. महाराष्ट्राचा उल्लेख करतोय. महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग मध्ये आहोत आणि गाणेही तसेच वाजतात. जबरदस्त टायमिंग केलं. फुटवर्क खूप चांगलं होतं आणि पहिल्या ओव्हरला मनीष सर एवढं फुटवर्क करून स्टेप आउट होऊन बाउंड्री मारणं डिफिकल्ट आहे आणि शुभमने ते करून दाखवलं पहिल्याच ओव्हर मध्ये. या बॉल स्क्वेअर कट खेळले गेले खेळाडू आहेत तिकडे. आशिष केनी तिकडे होते. जबरदस्त सापळा रचलाय. बॉलरने खूप टायमिंग दिला. फटका चांगला होता. शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं. हमारे साथ कमेंट्री बॉक्स में स्कोरिंग करे साई पाल. साई भी बोला थोड़ा बहुत टाइमिंग दिया बॉलर को, मतलब इतना लंबा पिचिंग नहीं कर सकते. वो भी पावर प्ले के ओवर में पिचिंग खूप इम्पॉर्टंट आहे. या बॉल देखील ऑफस्टिकच्या इकडे पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेलाय. वाईट बॉल आहे. आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा तो डॉट बॉल झाला, पहिला डॉट बॉल झाला, त्यानंतर अजित आणि शुभमचं जे तुम्ही बघितलं ना ते कोऑर्डिनेशन बघा किती चांगलं होतं. रिव्ह्यू घेण्यात आलाय. फिल्डिंग टीम कडून तो रिव्ह्यू चॅलेंज केला अंपायरच्या डिसिजनला की व्हाईट बॉल नाहीये. त्यांना वाटतं व्हाईट बॉल नाहीये, अंपायरला वाटतं व्हाईट बॉल आहे. आणि आता आपण जाणार आहोत टेक्निकल रूम मध्ये. पण हे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल सागर सर, तर मात्र जेव्हा तो डॉट बॉल आला अजितने सांगितलं ठीक आहे हरकत नाहीये होल्ड कर. नंतर लगेच चौकार आला. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला. स्क्वेअर कटचा प्रयत्न केला. चांगली फिल्डिंग पॉइंट वरती आशिष केनीची राहिली. आणि त्याही वेळेस आपण जे एक्सप्रेशन जे साथ पाहिली आहे ती तेवढीच चांगली अजितची. कारण हे दोघांचं जे बॅटल आहे, या दोघांमध्ये जी मैत्री आहे ती देखील कामी येते. आता ही पार्टनरशिप गरजेची आहे. यस, असे खूप प्लेयर्स आहेत ती की लहानपणापासून एका टीम मध्ये खेळतायत. शुभम आणि अजित आहे अजून खेळतात. मग आनंद लोके, सॅम्युल आहे, प्रणय, त्यानंतर करण पाटील, त्यानंतर आकाश गुरव, असे किती प्लेयर ते लहानपणापासून एका टीम मध्ये खेळतात. त्यामुळे ती बॉन्डिंग असते. मग आशिष केनी आणि करण शिंगाळे घेतलं ते पण असे मित्र, असे खूप मित्र आहेत की एका टीम मधून खूप वर्ष खेळतात. त्यामुळे ती बॉन्डिंग खूप चांगली राहते. आणि जेव्हा आपण खेळतो त्याच्या पण डावपेची माहिती आहेत. मग असे डोंबिवलीचे पण किरण शिंदे, ओंकार पाटणे आहेत. त्यानंतर असे अनेक प्लेयर्स आहेत, महेश शिंदे आहेत, जे एका टीम मध्ये खूप वर्ष खेळतात. त्याचा फायदा खूप होतो. आणि एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मला फायदा झाला पाहिजे तर तुम्ही बॉन्डिंग चांगली टिकू शकते. अगदी बरोबर ना. बॉन्डिंगचा खेळ आहे. 11 खेळाडूंचा खेळ आहे. एकत्रित येऊन खेळण्याचा खेळ आहे. अनेक लोक खेळतात पण त्या अनेकतेमध्ये एकता शोधणं म्हणजे हा आपला क्रिकेटचा खेळ आहे. मग त्याचबरोबर आपण रोहन असेल, रोहन बरोबरच अनेक वर्षापासून जॉर्ज 11 संघामध्ये सागर पावशेची साथ असेल, हे सगळे एकत्रित आल्यानंतर त्यानंतर सुनील विश्वकर्माचं नाव कसं घ्यायचं नाहीये. चायनाही पाहतोय डोकावून. येस, त्याही खेळाडूचा उल्लेख करणं तेवढंच गरजेचं आहे. आणि या सगळे एकत्र आल्यानंतर जेव्हा हे असा खेळ केला जातो, कारण की सागर सर 11 खेळाडूंचा खेळ आहे ना, इथे ती बॉन्डिंग ही महत्वाची, एकमेकाची साथ देणं योग्य त्या वेळेला तेही तेवढंच महत्वाचं असणार आहे. मॅच देखील क्रुशियल आहे त्यामुळे टायमिंग तर होणार.
आज सर्व आमचे पावशे ब्रदर्स देखील इकडे उपस्थित आहेत. संदीप दादा पावशे आणि साईनाथ दादा पावशे, आराध्यताई आज सर्व आमचे या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. पावशे, म्हात्रे, भोईर, पाटील असे मित्र आम्हाला क्रिकेटने दिले आणि या कल्याण डोंबिवलीमध्ये रिव्ह्यू लॉस्ट आहे. फिल्डिंग टीमचा तो रिव्ह्यू लॉस आहे. सागर सर आवश्यक होतं का? 6 ओव्हरची मॅच आहे, पहिल्या ओव्हर मध्ये आहोत आणि तो रिव्ह्यू आपण गमावलाय जो एक मात्र तुम्हाला मिळतोय. आता बघूयात हा रिव्ह्यू किती महागात पडतोय की नाही. जबरदस्त बॅटल आहे. पॉवर प्लेला मात्र स्टार्ट देतील का शुभम लोखंडे? या बॉलवर स्वीप घ्यायचा प्रयत्न केला गेला, खेळाडू तिकडे होते. दीपक ठोंबरे तिकडे, बाळू नाही, मुंबईच्या ऐरोलीचे खेळाडू आहेत. एक चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. आज विविध जिल्ह्यातून खेळाडू आलेत, विविध तालुक्यातून खेळाडू इकडे खेळताना पाहिले गेले. महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग कल्याणचं क्रिकेट पुढे गेलं पाहिजे आणि कल्याणला मागील 7-8 वर्ष आम्ही देखील होते. कल्याण पण डेव्हलप होत चाललंय. ईस्ट वेस्ट पर स्क्वेअर फूट अगदी अप आहे. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपली पण एक रूम 1 BHK असावं. या बॉलवर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. शॉर्ट सिलेक्शन थोडं चुकतंय. वेगाने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉलची पिचिंग पाहण्यासारखी होती. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे आणि त्याला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हे पहा, हा तो ऍक्शन रिप्ले. पॅडल स्वीप करायचा होता बॉलला, मग मात्र स्ट्रेट बॅटने खेळले असते कव्हर रिजन वरती, किंबहुना थोडंसं वेट करून लेट कटही खेळले असते ना तरी देखील चाललं असतं. डॉट बॉल आलाय. वा, कलात्मक, कला कौशल्य दाखवणारा स्ट्रोक नाहीये. वाईड आहे आणि वाईड सोबतच 22च्या स्वरूपाची ही 4 आहे. म्हणजेच काय तर एकंदरीत या बॉलवरती 5 धावा मिळाल्यात. हा तो ऍक्शन रिप्ले. रन्स सकाळपासून असे रन्स अजितला पण खूप मिळाले. लक त्याचा आहे सोबत, लक इम्पॉर्टंट आहे. स्ट्राईक एंडला पण पाहिलं अजित शाहू. जबरदस्त बॅटल आहे. या बॉलवर रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न केला गेलाय, थांबवलं तिकडे आणि मॅच थोडीफार मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे समाप्त होताना पाहिला गेला. स्कोर कार्ड सर पाहिले आतापर्यंत 11 रन्स आले धाव फलकावरती. येस, आणि मात्र आता आपण काय पाहतोय तर आता मात्र आपण आपल्या स्क्रीनवरती मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि त्यांच्या बाजूला ठेवलेल्या या क्रिस्टल क्लिअर दोन्ही ट्रॉफीज. सागर सर कसं वाटतं हे आपलं अंडरआर्मचं क्रिकेट पहा ना कुठे गेलाय. क्रिस्टल क्लिअरच्या ट्रॉफीज आहेत, विनर आणि उपविजेता यांच्यासाठी त्या ट्रॉफीज आहेत. यस, शॉर्ट अँड स्वीट आहे. कारण की ट्रॉफी आता जो एक क्रेज होता की उंच उंच ट्रॉफी असायच्या, परंतु ह्या क्रिस्टल ट्रॉफीज लक्ष वेधून घेत आहेत. शुभम पण देखील थोडा टेन्शन मध्ये की या ट्रॉफी सोबत फोटो काढायचा आहे, तर ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. उद्या स्टोरी टाकायची आहे. बाईक देखील आपण पाहू शकतो TVS ची आहे आणि बाईकचा जमाना आहे. त्या स्कूटी बाईक आपली मागे बसणारी पण पाहिजे आणि चालवणारा पण पाहिजे बाईक. अगदी बरोबर उल्लेख केलात. मग ती मिळेल कोणाला तर जो खेळाडू सर्वोत्तम खेळ करेल त्या खेळाडूला ती 2 व्हीलर बाईकही मिळणार आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी ती बाईक आहे. आणि मग त्याचबरोबर सोन्याचे कॉइन्स आहेत, ते कुणाला आहेत तर बेस्ट बॅटरला आहे, बेस्ट बॉलरला आहे आणि फिल्डरला पण आहे. सर्व काही आहे. बॉलिंगसाठी आशिष केनी येत आहेत. मागील मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. या बॉलवर स्वीप करायचा प्रयत्न केला गेला, मागे पिचिंग केली. गुड बॉल. खूप इम्पॉर्टंट आहे तुमची पिचिंग. लेग बाय मध्ये सिंगल रन मिळेल. आणि जो तो आपण ऍक्शन रिप्ले पाहतो ना सागर सर, थोडीशी अर्ली बॅक स्विंग आली आहे. बॅट अगोदर फिरली आहे कारण बॉलच्या गतीचा अंदाज नव्हता, त्या वेगाचा त्या स्पीडचा अंदाज अजिबात नव्हता. अर्ली बॅक स्विंग झाली पण सिंगल तरी देखील पायाला आदळून मिळते. जबरदस्त बॅटल आहे. आशिष स्ट्रायकर अजित शाहू. मॅच देखील इम्पॉर्टंट आहे. सेमी फायनल. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर आणि हा व्हाईट बॉल. भव्य दिव्य आयोजन पाहिलं गेलं. मागील 2 दिवस सर्वांनी क्रिकेटचा आनंद घेतला. टेम्परेचर देखील तापमान खूप वाढलं होतं, परंतु क्रिकेटसाठी आपण वेडे आहे. सर्व खेळाडूंचं मी कौतुक करेल, अंपायरचं कौतुक करेल, कॅमेरामॅनचं कौतुक करेल.
डॉट बॉल आलाय आणि जसं सर तुम्ही नेहमीच उल्लेख करताना दिवसा क्रिकेट, रात्री क्रिकेट, पावसात क्रिकेट, हिवाळ्यात क्रिकेट, उन्हाळ्यात क्रिकेट आणि मात्र आता नाईटलाही क्रिकेट. पुढचा बॉल आता मात्र इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिट नाही लगावली आहे. इट्स अ व्हाईट बॉल असेल. एक धाव खूप महत्वाची आहे. या बॉल मध्ये आशिष केनेनी जो रोख लावलाय असंच तो त्या टॉप 3 बॉलर्सच्या यादीमध्ये नाहीये, कारण त्याचं नावही त्यामध्ये रुजू झालंय, कारण विकेट्सही मिळतात आणि विकेट मिळण्यामागचं कारण आहे हे डॉट बॉलचं पर्सेंटेज. प्रेशर क्रिएट करतो, मोठे शॉट्स येतात आणि त्यानंतर विकेटही मिळते. या बॉलवर लेग स्टिकला खेळायचा प्रयत्न केला गेलाय, जबरदस्त पिचिंग केली गेली, गुड बॉलिंग. आशिष केनेकडे लेग स्पिन खूप चांगला आहे आणि लेग बायचर मध्ये सिंगल रन मिळेल. तुमच्याकडे टर्न पाहिजे, जे अंडरआर्म क्रिकेट खूप वर्ष खेळतात. पूर्वी स्पिनर्सचा जमाना होता, मग ज्या जुन्या टीम होत्या झपाटा, रिलायन्स, पेप्सी, बालमोहन, रेम्बो, ज्या जुन्या टीमच्या तेव्हा स्पिनर्सचा अटॅक होता. आता फास्टरचा अटॅक पाहिला गेला, त्यात स्पिनर्स पण आहेत. बॉलिंगसाठी आशिष केनी, स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर शुभम लोखंडे. ऋग्वेदने थोडा इरादा बदललाय. वियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध लक्ष्मीलन डोंबिवली. या बॉल स्वीप केले गेले, फटका फसतोय. आशिष केनीची स्माइल, शिवम लोखंडेला बाहेर जावं लागेल. येते महत्वाची विकेट, बॅटर आउट. कहाणी में ट्विस्ट. जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. महत्वाची विकेट आशिष केनीने मात्र मिळवली आहे आणि शुभम लोखंडेला बाहेर जावं लागेल. ज्या खेळाडूची देखील चर्चा पाहिली गेली आहे, परंतु सेमीफायनलचं प्रेशर वेगळं आहे, फायनलचं प्रेशर वेगळं आहे, लीग मॅचचं प्रेशर वेगळं आहे आणि महाराष्ट्र चॅम्पियन्स लीगचं प्रेशर वेगळं आहे. आज त्याच क्रिकेटचा आपण आनंद घेत आहोत. संपूर्ण मुंबईचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे की फायनल मध्ये कोण जिंकेल. जय महाराष्ट्र मित्रमंडळ चेंबूर संघाने चांगली कामगिरी केली. सुशांत रणीम, प्रवीण चव्हाण, रोहन साळुंखे, रमजान, सर्वांची खूप चांगली कामगिरी पाहिली गेली आणि बघता बघता आपण पाहिलं तर जय महाराष्ट्र मित्रमंडळ चेंबूर संघ मेगा फायनल मध्ये गेलाय. सर्व बॉलर्सने खूप चांगले एफर्ट्स केले. दुसऱ्याच ओव्हरला आपण पाहिलं तर मॅच फसताना पाहिली गेली. बघता बघता आपण पाहिलं तर हा डाव मंडप डेकोरेटर्स कुठे असेल लगेच त्वरित जॉइन करा. मंडप डेकोरेटर्स, मंडप ऑपरेटर, आप जहां कहीं भी है तुरंत आइए. लाइट में शायद स्पार्क आ रहा है या धुआं आ रहा है, प्लीज जल्दी आइए. मंडप ऑपरेटर्स जहां कहीं भी है तुरंत आइए प्लीज. आणि सर मॅच आपण सुरू ठेवूयात. विकेट मिळाली आहे. सनी आलाय, पहिलाच बॉल त्यांनी स्विच हिटचा प्रयत्न केला होता. सनी दराडे या खेळाडूंनी सागरजी खूप कमी कालावधीमध्ये खूप मोठं आणि खूप चांगलं नाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा बॉल इथे हलकीशी मिसफिल्डिंग झाली आहे आणि मात्र इथे कॅच ड्रॉपही झाली आहे की काय हे विचारणं तेवढंच गरजेचं होतं. कदाचित बॉल सरळ बाहेरही निघून जात होता का, या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला नक्कीच त्या ऍक्शन रिप्ले मध्ये सगळं काही पाहायला मिळणार आहे. पण त्याचबरोबर 2 ओव्हरचा खेळ तो साई संपला आणि तो खेळ संपल्यानंतर धावा लागल्या धावफलकावरती. 16 धावा लागल्या धावफलकावरती. 16 ऑन द बोर्ड. मंडप डेकोरेटर्स चला प्लीज जॉईन करा, लवकर जॉईन करा. मंडप डेकोरेटर्स आप जहां कहीं भी है तुरंत आइए. दुआ आ रहा है यहां से प्लीज. यस आ चुके हैं.
सागर सर 12 बॉलचा खेळ झाला. हे आपले प्रेक्षक वर्ग आहेत. मग कडकत्या उन्हामध्येही हे सपोर्ट करण्यासाठी आलेले होते आणि हे आजही आहेत. ते स्क्रीनवरती स्वतःला पाहून त्यांनाही माहिती आहे की मात्र आता संपूर्ण जगभरामध्ये, कारण ट्रिपल एस वाहिनी आहे ना, त्यावरती संपूर्ण जगभरामध्ये तेही आता दिसत आहेत. क्या बात आहे. त्यांनी स्माइल पण केलं की मी दिसलोय, मी खेळायला नाही आलो तरी मी दिसलो. असंच प्रेम पाहिजे क्रिकेटवर. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर ऋषी येत आहेत चेंबूरचे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं सनी, युवा खेळाडू डोंबिवलीचे अनुभव आहे ह्याच्याकडे देखील, परंतु आता मॅच थोडीफार क्रुशियल आहे. या बॉलला देखील स्वीप खेळले गेले. तिकडे मात्र यष्टांचा वेध घेतलाय. ऋग्वेदचा पण मोहे झालाय. ऋग्वेदला पण दिसता नाही बॉल की कुठे नक्की, आणि बॅटर आउट. सनीला बाहेर जावं लागेल. येते विकेट. येस, ही ती विकेट. हा तो ऍक्शन रिप्ले. पुन्हा एकदा आपला तो फेवरेट स्ट्रोक सनी दराडेने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एपी गणेश येतोय. सागर सर, या खेळाडूचा खेळ मोठा होताना, हे नाव मोठं होताना आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. अंबरनाथला बिलॉंग करतो. अगदी लोटे चषकामध्ये तिथे त्याच्या खेळाची वर्णी लागली आणि तिथून जो त्यांनी खेळ केलाय, आज मात्र खेळ असा करतोय की श्रीसाई स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडरही आहे आणि मात्र खेळ तेवढाच चांगला आहे. हा तो ऍक्शन रिप्ले जो तुम्ही पाहताय. शेवटच्या क्षणाला हलकसं बॉलनी विकेटचं चुंबन घेतलं आणि त्यामुळे त्या बेल्सही पडलेल्या आहेत. येस, थँक्यू सो मच मंडप डेकोरेटर्स. धन्यवाद जी, आपका यही पे रहिएगा, काही जाइए मत. जर काही दुखापत होते तर मात्र जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. बघता बघता आपण पाहिलं तर डाव देखील थोडा पलटताना पाहिले गेले, कारण की 2 विकेट आले आहेत. आता एपी गणेशला बाउंड्रीची गरज नाही, कारण की थोडीफार मॅच बनवणं गरजेचं आहे. आजचा हा महत्वाचा दिवस आणि महत्वाची सेमीफायनल नंबर 2 चालू आहे. वियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध लक्ष्मी विलन डोंबिवली. पॉलिसाठी ऋषी. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर एपी गणेश, अंबरनाथचा एक युवा खेळाडू आहे. या बॉलवर देखील बीट केला गेला. स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि तिकडे चेक केलं जाईल. अजितने पण स्माइल केले आणि धगधग वाढणारी मॅच पाहायला मिळते. कोणता संघ मात्र फायनल मध्ये जाईल यासाठी देखील चर्चा चालू आहे. मग मात्र या डावामध्ये जर आपण पाहिलं, जशी विकेट जात आली तसं सनीलाही थोडंसं पुश करण्यात आलं आणि एपीलाही आता 2 डाऊन या पोझिशन वरती आणण्यात आलं. पहिला बॉल पुन्हा एकदा त्यांनी स्वीपचा प्रयत्न केला होता. जसा तुम्ही सातत्याने उल्लेख केलाय ना की ते सिंगल डबल त्यावरती प्राधान्य देणं हे खूप गरजेचं आहे, हे नितांत गरजेचं आहे. इट्स नॉट आउट आहे. बॅटर सेफ. एक धाव नक्कीच ऍड केली जाईल आणि ती देखील लेग बाईसच्या स्वरूपाने. थँक्यू. जितेंद्र कदम सर आहेत आमचे इन ऍक्शन मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. शेखरजी धोत्रे सर आमचे स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर सूरजजी मात्रे होते. सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला ऋषिकेश देसाई सर पाहायला मिळत होते आणि संपूर्ण 3 दिवसामध्ये थर्ड अंपायरची भूमिका ज्यांनी सुदृढपणे पार पाडली आमचे संकेतजी भगत सर आहेत. जेव्हा 3 ऍक्शन मध्ये ऋषी बॉलिंग ट्रॅक वरती. ऋषीनी देखील या स्पर्धेमध्ये खूप इम्प्रेस केलाय, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे. अजितला खेळावं लागेल. कर्णधार म्हणून अनेक वर्ष चांगला खेळला, आता बॅटिंगही चांगली करावी लागणार आहे. आता मात्र मोठी बॅट स्विंग आहे आणि तीही खूप वेगाने केली आहे, पण मात्र ऋषीचा बोलबाला राहिलाय. या पट्ट्यानी 35 धावा रोखण्यामध्ये सिंहाचा वाटा निभावला होता. विकेट हॅट्रिकही घेतली होती. महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग इथे मिळालेला सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह म्हणजे ऋषिकेश असणार आहे. या बॉलवर देखील वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. लेगस्टिकच्या बाहेर आपण पाहिलं तर वाईट बॉल आहे. ऋषी लाईन लेग थोडं भिरकटतोय. प्रचंड शांतता मैदानाच्या आतमध्ये आणि सेमीफायनलची मॅच आहे. शांतीत क्रांती. कोणती टीम जिंकेल? स्ट्राईक अजित शाहू. या बॉलवर कडक चाबूक फटका पाहिला गेला अजित शाहूने. एक ही मारा बट मार डाला. काय प्रत्युत्तर दिलंय बघा. तो ऍक्शन रिप्ले. ऋषी बॉलिंग चांगली करतोय, आपण सातत्याने उल्लेख करतोय आणि इथे अजित म्हणतोय रुको जरा देखो मेरी बॅटिंग. खेळाडू उभा होता आणि तो बॉल फक्त बॅटला लागल्यानंतर बघतच राहिलाय. वा, काय स्ट्रोक खेळलाय. लाजवाब, मंत्रमुक्त करणारा हा स्ट्रोक आहे. जणू काय सागरजी बॅटला बॉल अदळल्यानंतर बंदुकीतनं गोळी निघते ना, तसा बॉल अगदी बाहेर निघालाय. चौकार. जबरदस्त टायमिंग केलं आणि ज्या वेगाने बॉल आला त्याच वेगाने धाडलं गेलं. क्रुशियल मॅच. अजितला पण माहिती की शुभम थोडे लवकर माघारी परतले, त्यामुळे इनिंग खेळावी लागेल. कोणता संघ मात्र बाजी मारेल यावर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे की महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग जिंकेल कोण.
जय महाराष्ट्र मित्रमंडळ, चेंबूरचा संघ फायनल मध्ये गेला, त्यामुळे एक तरी पारितोषिक त्यांच्यावर नक्की आहे. कन्फर्म एका ट्रॉफी सोबत रमजान फोटो काढू शकतो. या बॉलवर ऑफस्टिकच्या बाहेर वाईट बॉल आहे. आणि हे हडकसं दडपण आहे ना, मागचा बॉल जो त्याच्या स्लॉट मध्ये होता, त्या स्लॉटच्या बॉलला अजितने जी पनिशमेंट दिली, त्यानंतर ऋषी सारखा गोलंदाजही मेगा सेमीफायनल 2 च्या लढतीमध्ये हलकासा दडपणाखाली ऑप्शनच्या बाहेरचा व्हाईट बॉल टाकलाय. बॉलिंगसाठी ऋषी स्ट्रायकरला अजित. या बॉल देखील टॅप केला गेलाय. खेळाडू आहे तिकडे डीप मध्ये, बॉल निघून जाईल, परंतु दीपक टोंबरे बाळूने अगदी बास्केटबॉल स्टाईलने जम्प केला आणि त्यांनी सांगितलं की मी फिट आहे. अगदी बरोबर. मग मात्र हे सगळे छोटे छोटे डावपेच पाहायला मिळाले ना, जसं बाळूने जम्प केली त्याबरोबर संपूर्ण डगआउट करत होता. हे सगळं काही बघायला मिळतं सर आपल्याला अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये. यस, माइंड सेट करणं खूप गरजेचं होतं त्यावेळी फिल्डिंग करताना, आणि असे बॉल अडवून आउटफील्डला थोडं डिफिकल्ट आहे. तुमच्याकडे एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो. कधी जम्प करायचं, कधी बॉल कसा हातमध्ये ढकलायचा, खूप एक्सपिरियन्स मॅटर करतो आउटफील्डला फिल्डिंग करणं. त्यामुळे जेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मला खेळता, एक 7 बॅट्समन 4 बॉलर असतात, त्याच्यामध्ये फिल्डिंग करणारे पण खूप इम्पॉर्टंट रोल आहे. बॉलिंगसाठी मला ऋषी स्ट्रायकरला अंबरनाथचे एपी गणेश. या बॉलर ड्राईव्ह केला गेलाय, झणझणीत स्ट्रोक पाहिला गेलाय, डाऊन द ग्राउंड, बॉल निघून जाईल 4 रनसाठी. एपी गणेश, एपी गणेशने बॉलरची मात्र बीपी वाढवली आहे. जबरदस्त टायमिंग करत असताना 4 रन. हो 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 हो, काय स्ट्रोक आहे, काय स्ट्रोक आहे बघा तो. अगदी एक हात निसटला पण तोही म्हणतोय ये मेरे डायने हात का केलाय. व्हाट स्ट्रोक एपी गणेश. दोघांनीही एक एक बाउंड्री या ओव्हर मध्ये लगावली आणि त्यामुळे जे धावफलक आहे तेही आता लक्ष्मी 11 डोंबिवली संघाचा धावत आहे. धावा लागल्या धावफलकावरती 28 धावा लागल्यात. जरी सागर सर विकेट्स गेल्यानंतरही ज्या धावा आहेत त्या धावा बनवल्यात आणि त्या चांगल्या बनवल्यात. आता इथून यांची पार्टनरशिप महत्वाची आहे. चुकीच्या बॉलला इथे जागा नाही आहे. चुकी कराल आणि त्या चुकीला या अशाच पनिशमेंटने तुम्हाला बघायला मिळणार आहे. दोन्ही स्ट्रेट ड्राईव्ह, एक एपी गणेशनी मारला, एक अजितने मारला, दोन्ही दणदणीत आणि चांगले मारलेत. डर के आगे जीत है, हमारे पास अजीत है. जबरदस्त टायमिंग केला अजितने आणि एपीने. एपी गणेश खूप चांगला खेळ आतापर्यंत केला गेला. उर्वरित आपण पाहता काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन झाले, आतापर्यंत पहिल्या 3 ओव्हरमध्ये रन झालेत 28. पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन आले, त्यानंतर दुसरी ओव्हर आशिषची चांगली राहील 5 रन, तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 रन आलेत. दोन्ही टीम बॅलन्स चालू आहेत. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आपल्याला आशिष केनी येत आहेत. महत्वाची एक फायटिंग मॅच असू शकते, कारण की आशिषला पुन्हा एकदा बॉलिंगसाठी कॅप्टनने की तू एक ओव्हर टाक, अजून एक विकेट आमच्या टीमला मिळून दे. पण मात्र हा पहिलाच बॉल आणि आशिषला बॉलिंग वरती आणण्यामागचं कारण जे तुम्ही अगदी तंतोतंत ओळखलंय की त्यांना हवी आहे पार्टनरशिप ब्रेक करणं, आणि त्यासाठी संघातला सर्वात सुदृढ बॉलर त्याचा वापर करण्यात आलाय. पुढचा बॉल हलक्या हाताने. हे बघा, हे असं क्रिकेट खेळणं किती गरजेचं आहे. समोरच्या संघाचा सर्वोत्तम बॉलर आहे त्याच्यासमोर. मग मात्र आता इथून रिस्क घेण्याची आवश्यकता आहे का, तर ती नाहीये, कारण पहिला बॉल त्यांनी वाईट टाकलाय, त्यानंतर सिंगल आली. अगदी 6 बॉल 8-9 रन्स केल्या, विकेट दिली नाही, तरी देखील या ओव्हर मध्ये बॅटिंग टीमचा विजय होऊ शकतो असं म्हणायला हरकत नाहीये. यस, डेफिनेटली. आणि मागील काही वर्षांमध्ये फक्त बाउंड्रीजचं क्रिकेट चालू आहे, सिंगलचं क्रिकेट खूप कमी झालंय. त्यामुळे बॉल टू बॉलच्या मॅचेस खूप मोठ्या प्लॅटफॉर्मला टीम हरल्या. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आशिष केनी स्ट्रायकरला एपी गणेश. या बॉलवर स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेला, डबल माइंड झाले. स्ट्रोक मध्ये कॉन्फिडन्स नव्हता की स्वीप खेळू की कुठला स्ट्रोक खेळू, कॉन्फिडन्स होता, त्यामुळे लेग बाय मध्ये सिंगल रन मिळेल. पण जेव्हा ही पार्टनरशिप आहे ना, यामध्ये आपल्याला कौतुक करावं लागेल या दोन्ही बॅटर्सचं, कारण पायाला जसा बॉल आदळला जास्त लांब नाहीये, खेळपट्टीच्या अगदी 25-30-40 सेंटीमीटर लांब गेला असेल. या बॉल देखील स्लोअर ऑन पाहिला गेला. आशिषने थोडा फिंगर रोल केला, अजितला मात्र थांबवलं. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे साइड साठी. ओके, चेक केला जाईल. चेक केलं जाते, आपली ऑफिशियल टीम तिकडे चेक करते. आज इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो बॅटिंग टीमचे मात्र रिव्ह्यू आता इकडे समाप्त होत आहेत. दोन्ही टीमचे मला असं वाटतं ह्या इनिंगचे रिव्ह्यू
थोडेफार मात्र इकडे खात्यामध्ये त्यांच्या नाहीये. चौथी ओव्हर चालू आहे आतापर्यंत 31 रन झाल्यात. आशिष केनेनी आपलं काम केलं आतापर्यंत. 3 बॉल 3 धावा दिल्यात. पुढचा बॉल आणि मात्र इथे देखील पुन्हा एकदा अपील केली जाते. पंचांकडे मागणी केली जाते. शेखर चंद म्हणतात येस इट्स अ व्हाईट बॉल. 32 धावा लागल्यात. पहिल्या 3 बॉल वरती 4 धावा नक्कीच मिळाल्यात. आशिषच्या विपक्षात अटॅक करायचा नाहीये या मनस्थितीने यदा कदाचित हे दोन्ही बॅटर्स खेळत आहेत. पुढचा बॉल हलक्या हाताने फक्त इथे देखील शेअर करायचा होता. अजितची विकेट आणि ती विकेट नक्कीच मिळते. ती विकेट आता त्याला सॅक्रिफाईस करावी लागली की काय, कारण एपी गणेश थांबलाच नाहीये. ही अशीच चिकी सिंगल होती जी मागच्या वेळेस यशस्वी झाली, या वेळेस नाही झाली आहे. विकेटचं बटन. रिस्की रन घेणं ह्या सिच्युएशनला थोडं बॅटिंग साठी आपण पाहिलं तर रोहित सकट येत आहेत. वडाळेचे अजून एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर आहेत. क्षमता आहे ह्या खेळाडूकडे देखील. एक चांगलं क्रिकेट खेळले गेले त्या परिसरात देखील. मग रेम्बो अंगलमूर्ती वडाळा अशा त्या परिसरात देखील चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. अधीर सत्यविनायक कामोडे संघासाठी देखील व्यावसायिक क्रिकेट चांगले खेळले आहेत. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. समोरून बॉल बीट केला आणि 2 वडाळकर आमने सामने आहेत. आशिष केने आणि रोहित सकट एका संघामध्ये देखील चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. परंतु ही मॅच तेवढीच फाईट आहे. डॉट बॉल येतोय. इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. पार्टनरशिपची खूप गरज आहे टीम लक्ष्मीलन डोंबिवली. या बॉलवर स्टेप आउट झालेत. कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेलाय. खेळाडू आहे डीप मध्ये. सिंगल रन मिळेल. पहिल्या बॉलवर वाईड आला होता पण त्यानंतर आशिष केनेने एक जबरदस्त स्पेल टाकला आणि जे पाहिजे होतं ते टीमला एक रनआउटची विकेट मिळवून दिली त्याने. आणि त्याच्या मागचं कारण आहे त्याची केलेली टेक्निकल बॉलिंग. कारण त्याला माहिती आहे अजित कशी बॅटिंग करतोय, एपी गणेश कशी बॅटिंग करतोय. ज्यासाठी कर्णधारांनी हातात चेंडू सोपवला ते काम नक्कीच खूप चांगलं केलेलं आहे. आणि हे प्रेक्षक वर्ग आहे, हे बघा हे आले आहेत. मग खऱ्या अर्थाने कुठल्याही स्पर्धेला आपण नेहमी हे म्हणत असतो ना की स्पर्धा यशस्वी कशी होते, त्यासाठी काय मापदंड आहेत. तर मात्र प्रेक्षक आलेले तुमचे प्रेक्षक ती वर्णी लावतात आणि त्यानंतर कळतं की ही स्पर्धाही यशस्वी आहे. धन्यवाद आलेले प्रेक्षक राजा, तुमचंही मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. वेलकम. आणि असेच उपस्थित राहा. ही मेगा सेमीफायनल 2 आहे. यानंतर मेगा फायनलची मॅच आणि मग कळेल आपल्याला महाराष्ट्रात चॅम्पियन्स लीगचा चॅम्पियन कोण आहे. सो तुम्ही नेहमी उल्लेख करताना चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन आणि तो पहिला चॅम्पियन खूप महत्वाचा आहे. पहिलं चंद्रावरती पाऊल कुणी टाकलं, त्याचबरोबर पहिला T20चा वर्ल्ड कप कुणी जिंकला, हे सगळं काही जसं महत्वाचं आहे ना तसं महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग ही पहिल्यांदा नावावरती कुणी केली हेही तेवढं महत्वाचं आहे. जय महाराष्ट्र मित्रमंडळ चेंबूर या संघाच्या नावावरती एक ट्रॉफी तर जाणार हे सुनिश्चित झालंय. पण मात्र आता इथून वियंग पॅकर मासगाव की मग लक्ष्मी 11 डोंबिवली वर्चस्व कुणाचं, फायनल मध्ये जाणार कोण आहे, ट्रॉफी महत्वाची आहे. हे बघा हे प्रेक्षक यातले काही खेळाडू देखील आहेत जे पाहताय, जे काही खेळले देखील आहेत ही स्पर्धा, तेही इथे उपस्थित आहेत. जवळ मॅचच्या दिशेने जिथे मात्र आता खेळ झालेला आहे. चार ओव्हरचा खेळ झाला. 33 धावा लागल्या धावफलकावरती आणि पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ऋषी आलाय. हॅट्रिक नावावरती गेली आहे. 35 धावांमध्ये रोखण्याचा मोठा सिंहाचा वाटा त्याचाही राहिलेला आहे. मग मात्र आता इथून त्याला काय करायचंय तर डॉट बॉल टाकायचे, चांगल्या लाईन लेंथ वरती बॉलिंग करायची आहे. आणि ते जरी करत राहिला सातत्याने ना तरी देखील सगर सर 45-50च्या आत रोखलं तर वियंग पॅकर मासगाव संघाची बॅटिंग खोलवर आहे आणि चांगली बॅटिंग आहे. यस, दुसरा डाव पण तसा रंगताना पाहायला मिळेल कारण की दोन्ही टीम्स फायटिंग आहेत आणि सेमीफायनल आपण बघतोय. मगाशी पण पहिली सेमीफायनल थोडी फसली होती पण त्यानंतर 2-3 ओव्हर मध्ये रन्स आले.
पण जबरदस्त कामगिरी केली जयमहाराष्ट्र मित्रमंडळ चेंबूर संघाने, त्यामुळे त्यांनी फायनल मध्ये बाजी मारली आतापर्यंत जाण्याचा. पहिली टीम ठरली गेली, यावर देखील हलक्या हाताने विथ द स्पिन प्रॉपर टायमिंग केलं रोहित सकटने, एक सिंगल रन मिळेल. एक चांगली पार्टनरशिप बनली तर लक्ष्मीला डोंबिवली संघ देखील मॅच मध्ये येऊ शकतो. 50+ रन्स करणं गरजेचं आहे सेमीफायनल मध्ये. बॉलिंगसाठी ऋषी, या बॉलवर समोर खेळले गेले, बॉल गॅप मध्ये निघून जाईल. एपी गणेशच्या बॅट मधून एक बारदार चौकार 4 रनसाठी. हो आकाश स्ट्रोक खेळल्यात. व्हाट अ स्ट्रोक एपी गणेश. अंबरनाथला बिलॉंग करतो, तिथून येणारा हा खेळाडू आहे. आज खेळतोय लक्ष्मी 11 डोंबिवली संघामध्ये आणि काय लाजवाब खेळतोय. गुड बॅटिंग. तेही ऋषीच्या समोर हा असा चौकार वसूल करणं तेही कठीण होतं. आता मात्र धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 38. 38 धावा लागल्या धावफलकावरती. 45-50 उल्लेख करतोय. तसं झालं तर मात्र मॅचला मजा येईल आणि आपल्याला प्रेक्षकांना सगळ्यांना तेच हवंय. अगदी जे व्यासपीठ आता दणानून उठलंय ना, जिथे आमचे मान्यवरही उपस्थित आहेत, त्यांनाही तेच हवंय. चांगली फायटिंग मॅच हवी आहे सागरजी, आणि पाहूयात ती फायटिंग मॅच बघायला मिळते का. यस, डेफिनेटली होऊ शकते फायटिंग मॅच, कारण की दुसरा डाव पण बाकी आहे आणि दुसरा डाव पण तसाच रंगेल, कारण की लक्ष्मी डोंबिवली संघ पण मॅच सोडणार नाहीये. त्यांना पण फायनल मध्ये जायचं आहे, टायटल जिंकायचं आहे. या बॉल देखील बीट केला गेला, जबरदस्त बॉल पाहिला गेला ऋषीचा, आणि इकडे सुभाषने पण चांगले एफर्ट्स केले, परंतु लेग बायचर मध्ये सिंगल रन मिळेल. 39 धावा झाल्या धावफलकावरती आतापर्यंत. 39 झाल्यात. उर्वरित बॉलही शिल्लक असतील. 10 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ऋषी बॉलिंग करतो आणि ऋषी बॉलिंग करत असताना येस 9 बॉल शिल्लक आहेत. येस 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 9 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉलचा खेळ झालाय. काय स्ट्रोक लगावला, त्यानंतर हलकसा आता कमबॅक करणं ऋषीलाही गरजेचं असणार आहे. 40च्या अधिक तर आपण नक्कीच पोहोचलेलो आहोत, मग मात्र 45-50 अजूनही 10 ते 15 धावा करणं गरजेचे आहे. पुढचा बॉल इथे देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळायचा होता. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग, पण फेकी करत असताना ती थोडीशी वेगाने केली आहे. अगदी हे सगळे जे तुम्ही चाचपडताय ना, कारण तुम्ही सेमीफायनल 2 खेळताय. मोठ्या मॅचेस मध्ये हे छोटे निर्णय खूप महत्वाचे आहेत सागरजी. यस, रनआउट खूप मॅटर करतात आणि पार्टनरशिप बनते, त्यामुळे ह्या पार्टनरशिप थोडं थांबवणं गरजेचं होतं. आणि परंतु रनआउट तिकडे हुकला आणि रन जर आपण पाहिलं तर आतापर्यंत जाऊन पोहोचत तब्बल 40 धावा झाल्या धावफलकावरती. चांगली बॅटिंग केली गेली. एपी गणेशने पण फ्री माइंड बॅटिंग केली आणि अंडर प्रेशर जेव्हा विकेट गेल्यानंतर टीमला बॅटिंग करणं खूप महत्वाचं आहे. या बॉल देखील आतमध्ये आणलाय बॉल आणि तिकडे नो बॉल, नो +1 आणि येणारा पुढचा फ्री हिट. मग मात्र जसा तो नो बॉल पडला, एपीने स्वतःहून किती लाऊड कॉल दिला बघा, नो बॉल आहे. मग त्यानंतर लगेच अंपायर ती अपील उचलून धरली. त्यांनी अगदी तीक्ष्ण नजरेने पाहिलं की येस इट्स अ नो बॉल, नो +1. 2 धावा ऍड केल्या जातील आणि त्या 2 धावेसोबत 42 धावा लागल्या धावफलकावरती. 42 झाल्यात. ही ओव्हर आता जिथे मात्र ऋषीवरती विश्वास ठेवला होता त्या ऋषीच्याच ओव्हर मध्ये रन्स येत आहेत. आता हा फ्री हिटचा बॉल असणार आहे आणि तो कसा खेळला जाईल. एखादी चौकाराची अजूनही लक्ष्मी 11 डोंबिवली संघ वाट पाहत असेल, पण विएक पॅकर मासगाव संघालाही माहिती आहे की एखादी डॉट बॉल ही आपल्याला पुरेसा आहे. डॉट बॉलची लढत आहे, एकेका रनाची लढत आहे, एकेका धावेची लढत आहे. फ्री हिटचा बॉल आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळल्यात, पण तोही आडव्या बॅटने अगदी स्वीपचा प्रयत्न केला होता. थोडस पुढे आल्यानंतर खेळण्याचा प्रयत्न केला. सिंगल मिळेल. एक धाव महत्वाची आहे. थोडा फटका फसला रोहितने, परंतु सिंगल आली हरकत नाही. रन चालू ठेवणं गरजेचे. जास्तीत जास्त स्ट्राईक एपी गणेशकडे दिली तर अजूनही स्कोर बिल्डअप होऊ शकतो आणि ग्राफ थोडा वरती जाऊ शकतो. जबारी असणारे आम्ही सर्व या परिसरातील स्थानिक नागरिक, त्यांनी देखील आम्हाला 3 दिवस इकडे सपोर्ट केला. संपूर्ण तिसगाव देखील ग्रामस्थ मंडळ, त्यांचं देखील आम्हाला खूप मोठा सपोर्ट राहिला गेलाय. आणि संपूर्ण सागर पावशे, त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार, आमचे साई पाल, अक्षय अय्यर, सर्व टीम एफर्ट्स आहे. मग कुठलाही कार्यक्रम करायचे तुमची मॅन पॉवर खूप इम्पॉर्टंट आहे. स्ट्राईकला एपी गणेश.
या बॉलवर समोर खेळले गेले बॉल पुन्हा एकदा निघून जाईल 4 रनसाठी एपी गणेशच्या बॅटमधून आपण पाहिलं येतोय चौकार. आणखी एक मारला आणि तोही स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारलाय. टीम मीटिंग केली जाते. मनीष सर, शेवटचे 6 बॉल पण निर्णायक आहेत. तर शेवटच्या 6 बॉल मध्ये मॅच फिरू शकते. लास्ट मॅच मध्ये पण खूप चांगली ओव्हर टाकली होती नकुलने आणि मला असं वाटतं पुन्हा एकदा नकुलवर जबाबदारी गेली आहे. त्यामुळे ही ओव्हर खूप टर्निंग पॉईंट असू शकते. अजूनही क्रिकेटला दोन्ही डाव आहेत, त्यामुळे कोण कधी जिंकेल याचा नेम नाहीये. अशा अनेक मॅचेस आम्ही पण पाहिल्यात जवळून, त्यामुळे ही मॅच कोण जिंकेल याचा नेम नाहीये. बॉलिंगसाठी नकुल येत आहेत, एक युवा खेळाडू आहेत, चांगले चर्चेत राहिले गेले आहेत. स्ट्राईक एंडला रोहित सकट. नकुलचा जसा तुम्ही उल्लेख केलात ना, अगदी प्रेक्षणीय कामगिरी केली आहे. चांगली बॉलिंग केली आहे. एका मॅच मध्ये जिथे संघ थोडासा बॅकफुटला होता तिथे बॅटिंगही चांगली केली आहे. पण आता मात्र रोहित सकट त्यालाही चांगली बॅटिंग करावी लागेल. एपी गणेश चांगला खेळतोय. 6 बॉल 48 झालेत. आणि हा पहिलाच बॉल आणि नकुलने त्या पहिल्याच बॉल वरती बॉल टप्पा पडलाय. गरंगड्या खातोय, गरकन आतमध्ये आलाय. ऑफ स्पिनचा वापर यश उद्ध्वस्त. नकुलने केली दांडी गुल. नाव आहे नकुल. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर अंकेश पाटणे येतात. जबरदस्त खेळाडू डोंबिवलीचे देखील अंकेश पाटणे. अगदी बरोबर. जे डोंबिवलीकर त्याला सपोर्ट करायला आले तेही आता उठून उभे राहिलेत. अंकेश पाटणे जो इन ऍक्शन आहे, मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगला खेळ त्यालाही करावा लागणार आहे. मग मात्र उर्वरित 5 बॉल आहेत, तर त्यावरती माइंडसेट सागर सर क्लिअर असणं गरजेचं आहे ना, की मला सिंगल डबल घ्यायची. एपी गणेश जो फॉर्मात आहे त्याला स्ट्राईक वरती आणायचं आहे, कारण 47 लागले धावफलकावरती. 47 इथून 5 बॉल किमान 8 एखादी चौकार 7-8 धावा त्या करणं खूप गरजेचे आहेत. 50-55 करावे लागतील. लेफ्टी असणं गरजेचं आहे. एक लेफ्टी मात्र धाडलाय. अंकेश पाटीलला थोडं क्लिक होणं गरजेचं आहे. या बॉलवर स्वीप घ्यायचा प्रयत्न केला गेलाय. फटका थोडा फसताना पाहिला गेला. वाईट बॉल. लेफ्टीचा उल्लेख आपण केला आणि त्यासाठी लेफ्टी बॅटरला हलकसं आता ते प्रमोशन मिळालंय अंकेश पाटणेला, कारण बॉलर साठी खूप मोठं आणि कठीण कार्य असतं या इम्पॉर्टंट मॅचेस मध्ये. साई माझ्या बाजूला, त्यालाही माहिती किती कठीण असतं. या अशा क्रुशल मॅचेस मध्ये एक बॉल राईटीला टाकायचा आहे, पुढचा लेफ्टीला टाकायचा आहे. कठीण कार्य आहे. पुढचा बॉल ड्राईव्हचा प्रयत्न केला होता आणि मात्र इथे बॅटची हलकीशी कडा. ऋग्वेद जाधव विकेटच्या मागे. आणखी एक विकेट.
गरज नव्हती की हा बॉल शेपाडून खेळला, जरी स्वीप रिव्हर्स स्वीपने एक सिंगल आला असता तरी हरकत नव्हतं. अगदी बरोबर आणि अगदी तंतोतंत उल्लेख केला. मग त्या अगोदरच्या बॉलचंही लक्ष देणं गरजेचं आहे ना. रोहित सकट जेव्हा स्ट्राईक वरती होते अगदी बॉलला टॅप करून एपी गणेशला स्ट्राईक वरती आणणं तेही गरजेचं होतं. समीर आलाय ज्यांनी बॉलिंग खूप चांगली केली आहे. एबीसीसी चेंबूर संघामध्ये खेळतो. लक्ष्मी 11 डोंबिवली संघाकडून बॉलिंग खूप चांगली केली पण मात्र आता बॅटिंगची आवश्यकता आहे. पहिले 2 बॉल इथे देखील पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत आणि मात्र आता आल्यानंतर करण ठाकूर आहेत. येस करण आहेत आणि तो रिजन जिथे करण उपस्थित आहे त्याच्या डावीकडे उजवीकडे अगदी जवळपास 10, 15, 20 मीटर बॉल जाणारच नाहीये हे आपल्याला माहिती आहे, कारण लाजवाब फिल्डिंग करतायत. आता मात्र एपी गणेश स्ट्राईक वरती आला आणि तोही तिसऱ्या बॉलवरती. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली, दुसऱ्याही बॉलवरती तीन बॉलचा खेळ झालाय. विकेटही मिळाल्या. 3 बॉलचा खेळ झालाय. त्या 3 बॉल मध्ये 1 वाईट आहे, 1 सिंगल आहे, फक्त 2च रन दिलेत. म्हणजेच काय तर 49 धावा लागल्यात धाव फलकावरती. जसा उल्लेख केला होता की शेवटचे 6 बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत, तसेच मात्र शेवटचे 6 बॉल नकुल चांगल्या पद्धतीने हाताळतोय आणि नकुलला कॉन्फिडन्स मात्र ऋग्वेद पण वाढवतो की भाऊ तू अशी बॉल टाकले तर ह्यांना भेटणं थोडं डिफिकल्ट आहे, परंतु स्ट्राईक एंडला एक स्ट्रेट सेट बॅटर आहे एपी गणेश. जर्सी नंबर पण 4 आहे. आणि या बॉलवर समोर खेळले गेलेत, परंतु तिकडे जबरदस्त फिल्डिंग करण ठाकूर. टायमिंगला फिल्डिंग त्याने बदललं आणि करण ठाकूरची फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवा. जबरदस्त फिल्डिंग ठाकूर. ये हात मुझे दे दे ठाकूर. बघा फाईन लेगला करण ठाकूर एवढ्या वेळी फिल्डिंग करत होता, परंतु त्यांनी जागा बदलली, चेंजेस केले आणि समोर फिल्डिंगला गेला. पॉवर प्लेच्या आतमध्ये होता आणि बॉल अडवला गेला. आणि इथे कौतुक कोणाचं करायचं तर कॅप्टनचं करायचं. जर ऋग्वेद टीमला लीड करतो त्याला माहिती आहे कोण कुठे चांगला खेळतो. मग जेव्हा स्ट्राईक वरती दुसरे बॅटर होते, जेव्हा समीर होते, तेव्हा स्वीपर कव्हर वरती तैनात करण्यात आलं होतं फाईन लेग वरती. आणि त्यानंतर एपी गणेशची ताकद काय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोर चांगला खेळतोय, मग करणला तिथे तैनात करण्यात आलं होतं. काय एफर्ट्स लाजवाब. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली करण ठाकूरची. बॅटिंगसाठी आपण नाव स्ट्राईक एंडला आधी येत आहेत. स्ट्राईक एंडला एपी गणेश. चौकारांची मात्र गरज असणार आहे. लक्ष्मी डोंबिवली संघाला कुठे ना कुठेतरी फिनिशिंग टच देणं गरजेचं आहे. इथेही पुन्हा एकदा प्रयत्न केला, यावेळेस गॅप मध्ये निघालाय, पण तो बॉल आता जाईल मैदानाच्या बाहेर. लक्ष्मी 11 डोंबिवली म्हणते बॉल गेला एपी गणेशच्या बॅट मधून. झटपट पटापट चौकार. मध्ये घेऊन आलाय. अगदी बरोबर उल्लेख केला. नावातच गणेश आहे, गणपती बाप्पा आपल्या मागे आहे. शेवटचा बॉल आहे आणि तो टाकण्यासाठी आता मात्र थोडासा विलंब, कारण नकुलला माहिती आहे हा बॉल त्याला चांगला टाकणं गरजेचं आहे. धावा लागल्या धावफलकावरती 54, 54 धावा लागल्या धावफलकावरती. विकेट्स गेल्यात, किती गेल्यात त्या मॅटर करत नाहीये. हा शेवटचा बॉल, 6 विकेट गेल्यात. शेवटचा बॉल 56 लागल्यात. पुढचा बॉल इथे देखील पुन्हा एकदा चातुरी चालाकी सगळं काही दाखवतोय पट्ट्या. आणखी एक, यावेळेस वाईट जणू काय त्याच्या लवचिकतेने त्याच्या फ्लेक्सिबिलिटीने वसूल केले. वाह, चांगला वाईट लीव केलाय. वाईट बॉल असेल त्या वाईट सोबत धावफलकही पुढे जात आहे. 55 धावा लागल्या धावफलकावरती. 54 होत्या, 55 लागल्यात. 55 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचा बॉल अजूनही डिलिव्हर करायचा आहे. नकुल आहेत बॉलिंग ट्रॅक वरती, पण मात्र एपी गणेश काय खेळ आहे, लाजवाब. शेवटचा बॉल आणि त्या शेवटच्याही बॉल वरती चाबूक कडक मस्तक पे दस्तक यालाच म्हणतात. मित्रांनो, बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या आणि त्याही उभं राहून वाजवायला हरकत नाहीये. श्री साई स्पोर्ट्सचा अँबॅसिडर अंबरनाथला बिलॉंग करतोय. आज महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग मध्ये चॅम्पियननी चॅम्पियनची खेळी केली आहे. हुआ एपी गणेश, हुआ. यस, मोठा मॅचचा मोठा प्लेअर.
टीम वियंग पॅकर माझगाव. एक जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी आहे. असं आयोजन पाहिलं गेलं आणि सर्व आमचे हे प्रेक्षक वर्ग देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी लहान लहान मुलं देखील इकडे दाखल झाले आहेत. एलईडी स्क्रीनवर आपण पाहू शकतो आणि सर्व मित्र या क्रीडा स्पर्धेसाठी आपण पाहिले गेले. एका साईडला सर्व प्रेक्षकांची देखील आपण पाहिलं तर मानते पाहिली गेली आहे. ऑल द बेस्ट. आणि आज सर्व तुम्ही जिंकला मित्रांनो आणि सर्व जिकडे जागा मिळेल तिकडे मात्र आमचे सर्व मित्र मॅचचा आनंद घेत आहेत. आज क्रिकेटवर प्रेम आमचे काका देखील मॅच पाहण्यासाठी आलेत आणि क्रिकेट बघणं जिंकणं खेळणं होत असं. कोणी घरातून आलंय, कोणी ऑफिस वरून आलाय. संडे मस्त सुट्टी आहे. महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग इकडे इकडे चालू आहे आणि युट्यूबला पण खूप जण आनंद घेतात. परंतु ऑन ग्राउंड हे आपलं व्यासपीठ देखील पाहू शकतो. स्क्रीनवरती आमचे सर्व अंपायर्स देखील आणि सर्व आपल्या टीम ट्रॉफीज देखील पाहतो. आमच्या महिला भगिनी देखील आज आमच्या इकडे उपस्थित आहेत आणि पावशे ब्रदर्स ज्यांनी क्रिकेटसाठी नेहमी सागर पावशे, संदीप पावशे, शेखर पावशे, साईनाथ पावशे सर्व उद्घाटन कार्यक्रमानिमित्त देखील इकडे आपण पाहिलं तर महाराष्ट्र विधानसभा सदस्य श्रीमती गायकवाड मॅडम देखील इकडे उपस्थित होते. आमदार आमचे संदीपजी पावशे, चिटू यांचे भाऊ आणि आज क्रिकेटवर त्यांचं पण प्रेम आहे. मग कल्याण प्रीमियर लीगला देखील आवर्जून त्यांची उपस्थिती असते. सर्व आमचे आज मित्र देखील या मॅचचा लॅबो पण अगदी मॅच बघतो की कोण जिंकेल. लहान लहान मुलं देखील आपण पाहू शकतो. ते एन्जॉय करायला आले. क्या बात आहे. त्यांना काय माहित पण नाही की काय चालू आहे, फक्त आम्ही दिसतोय. कुरकुरे एन्जॉय करतोय तो. आणि हे बघा आमचे मित्र आज शर्मा जी का लड़का वहां पर खुश हुआ है. सन्नी देखील सर्व तिकडचे त्याचे फ्रेंड्स विविध भागातून आज खेळाडू आले. त्यांनी काय स्माइल केली मित्राने, हलकी स्माइल केली. जास्त खुश नाही झाला तो, हलकासा खुश झाला. सर्व क्रिकेट बघण्यासाठी आलेत. वयस्कर नागरिक देखील त्या परिसरातील ज्यांनी क्रिकेट फार पूर्वीपासून बघितलंय, खेळतायत, खेळलं पाहिजे. आमचे कॅमेरामॅन साई भक्त विघ्नेश आणि आमचे समीश मोरे सर्वांचा अगदी आभारी आहे, कारण की तुमच्यामुळे आज ही क्रीडा स्पर्धा अपुरी. आमचे अक्षय कोळी खांजूर गावातील एकमेव बाळा पाटील यांचे भाचे आणि खूप चांगलं आमचे विराज यादव. थँक्यू सो मच. सर्वांचा आभारी आहे आणि असंच क्रिकेट तुम्ही पहा, एन्जॉय करा. महाराष्ट्र चॅम्पियन्स लीगला 3 दिवस तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. क्रिकेटमुळे आपण आहोत आणि क्रिकेटमुळे मी खूप नेहमी बोलतो की खूप चांगले चांगले मित्र क्रिकेटमुळे दिले विविध भागातून, विविध जिल्ह्यातून, विविध तालुक्यातून. आणि प्रवीण चव्हाणच्या पण चेहऱ्यावर खुशी आहे की फायनलला जाणं हे सर्वांसाठी नवीन असतं. सुशांत राणे, मी एवढ्या वर्ष क्रिकेट खेळलो तर ते एक अचिव्हमेंट पाहिजे. सो ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच विघ्नेश. आणि जयदीप तरी आणि संदीप पाटील, संदेशी पाटील यांच्याकडून जर माझगाव टीम जिंकली तर 3000 रुपयाचा त्यांना कॅश प्राइज असणार आहे. जबरदस्त बॅटल आहे. 60 धावांचा आपण पाहिलं तर आमचे साऊंड ऑपरेटरला देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. आमची डीजे यंगस्टार दिनेश, दिनेशला देखील स्क्रीनवर पाहतोय. खूप वर्षापासून दिनेशला पण मी या परिसरामध्ये आमचे बॉन्डिंग वेगळे. काय खुश झाले ते पण. सेटअपवर त्यांचा फोटो की चिट्टूने मला पण दाखवलं बाबा. चिट्टूचे एक जवळचे मित्र आहेत आणि साऊंड सिस्टम त्याची दर वर्षापासून या मग केपीएल ला पण पाहिली आहे. महाराष्ट्र चॅम्पियन्स लीगचा लोगो स्वप्न होतं संपूर्ण कल्याणकरांचं. चिट्टूचं स्वप्न होतं की अशी टुर्नामेंट झाली पाहिजे. मग त्यामध्ये सर्वांचे त्यांचे मित्र, मग सतीश शिंदे, शैलेश पाटील, पराग पाटील, अर्बन स्पोर्ट्स, सर्व आमचे ओनर्स, ज्या ओनर्समुळे आज आम्ही इकडे आहोत. कारण की 16 टीमच्या ओनर्सने पहिलं
मध्ये तुम्ही इच्छा दाखवली त्यामुळे ही टुर्नामेंट सक्सेस होतीये आणि सक्सेस झाली आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा आहे. काही क्षण बाकी आहेत की चॅम्पियन कोण होईल. आजचा हा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसाला मात्र आपण इकडे सुरुवात करत आहोत. आजचा हा दूसरा सेमीफायनलची मॅच आणि आमच्या एलईडी स्क्रीनवरती अक्षय अय्यर आणि अक्षय अय्यर खूप क्या बात है, स्माइल किया. उन्होंने बताया कि भाई थक चुका हूं, मंडे को कोई कॉल नहीं करेगा, सीधा ट्यूसडे ही मिलेंगे, नेक्स्ट मंडे मिलेंगे. और यही मेहनत है, उनका क्रिकेट के लिए प्यार है. हमारे योगी सिंह ऑर्गनायझर. लेट्स प्ले. मॅचला सुरुवात होतीये आणि वळीयत मॅचच्या दिशेने जबरदस्त बॅटल आहे. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. वियंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध लक्ष्मीलन डोंबिवली. स्ट्राइक एंडला ऋग्वेद जाधव त्या सोबतीला आशिष केनी. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पहिली ओव्हर घेऊन समीर. पहिलाच बॉल आपण पाहिला तर वाईट बॉल आहे. 60 धावांचा पाठलाग करत्या मनीसर. कशा प्रकारे मॅच रंगेल मजेदार रंगेल यात मात्र शंका नाहीये. समीर आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. याही खेळाडूंनी खूप इम्प्रेस केलंय. 2 दिवसामध्ये खूप चांगली बॉलिंग केली आहे. लक्ष्मी इलेव्हन डोंबिवली संघासारख्या एका बलाढ्य संघामध्ये त्याची वर्णी लागते. समोर देखील ऋग्वेद जाधव सारखा एक मोठा खेळाडू आहे. आणि मात्र यावेळेस आता फेवरेट स्ट्रोक. प्रयत्न चांगले पण तरी देखील 60 झालेत. थांबा बघा, आम्ही ही मारण्याची मातब्बर ताकद ठेवतोय हे सिद्ध करणारा त्याचा फेवरेट स्वीपचा स्ट्रोक चौकार. येस, आणि त्याच धोरणावरती हा शॉट आहे. पण जोपर्यंत ऋग्वेद जाधव मैदानाच्या आतमध्ये आहे ना, वियंग पॅकर माझगाव संघाला माहिती आहे 60 होतील जातील. पुढचा बॉल यावेळेस ड्राईव्ह केलाय. मिड ऑफरती खेळाडू आहे. चांगली फिल्डिंग केली जाते. चौफेर फटकेबाजी करावी लागेल. गॅप शोधावे लागतील कारण पॉवर प्लेला सागर सर 10 ते 15 ते करणं गरजेचं आहे जर तुम्हाला 60 धावा चेस करायच्या आहेत. या सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न करत होता. आता सरळ बॅटचं क्रिकेट थोडं कमी पाहायला मिळतं. बट ओव्हरआर्म क्रिकेट पण आणि अंडरआर्म क्रिकेट मध्ये जो सरळ बॅटने क्रिकेट खेळतो त्याच्याकडे खूप एक्सपिरियन्स मॅटर करतो. असे क्वचित खेळाडू ते सरळ बॅटने बॅटिंग करतात. या बॉलवर खोल वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. व्हेरिएशन चेंज केलं समीरने. यही तो समीर है. अच्छा क्रिकेट खेलता था, अच्छा बॉलिंग करता था, अच्छा बैटिंग करता था, यही तो समीर है. अगदी बरोबर. ते थोडं वेगळं आहे पण छान उल्लेख केला. पुढचा बॉल आता मात्र पुन्हा एकदा थोडंसं पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि समीरला मिळण्यामागचं यश त्याच्या मागे जर टेक्निकॅलिटीचा जर आपण विचार केलात ना, जो बॉल चौकारासाठी गेला तो बॉल पायावरती होता. बॉडी लेंथ वरती अटॅक करताय तर बॉडी लेंथचे बॉल ऋग्वेदकडे चांगले स्वीपचे फटकेत. मग त्यानंतर त्यांनी स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. का? कारण बॉलिंग ही थोडीशी ऑफ स्टंपच्या बाहेर झाली आहे. ही टेक्निकॅलिटी सांगणं देखील तेवढंच गरजेचं आहे. व्हेरिएशन खूप चांगले आहे. स्लोअर पण त्याच्याकडे दोन्ही पिचिंग त्यांनी खूप चांगल्या केल्या. जास्ती बाहेर निघाला बॉल आणि त्याचबरोबर डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनी बॉलिंग करतोय. त्या डावखुऱ्या हाताचा जो अँगल क्रिएट होतो त्या अँगलनी सातत्याने चांगली बॉलिंग केली जाते. चौकारानंतर चांगला कमबॅक समीरचा. पुढचा बॉल इथे मात्र गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न आधी आहे. फिल्डिंग केली आहे, चांगली केली आणि त्याचबरोबर फेकी लाजवाब. पण मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. एक एक धाव खूप महत्वाची असणार आहे आणि त्या महत्वाच्या मॅच मध्ये मेगा फायनलच्या तिकिटासाठी ही लढाई आहे. ऋग्वेद समोर असेल समीर. चांगलं कॉन्टॅक्ट रंगार आहे. आता मात्र चेक केलाय. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आहे. एका दुसरा मोठा स्ट्रोक अजून या ओव्हर मध्ये येणं गरजेचं आहे कारण की पॉवर प्लेची ओव्हर आहे. ऋग्वेदला पण माहिती आहे की मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. एन्जॉय करत क्रिकेट खेळतात, थोडं स्माइल करतात.
या बॉलवर समोर खेळले गेलेत. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलंय. पहिली ओव्हर आपण पाहिलं तर एकच बाउंड्री आले, रन झाले आतापर्यंत 8 रन झाले धाव फलकावरती. 60 धावांचा पाठलाग करायचा म्हणजे अजून 52 धावांची गरज आहे. 30 बॉल 52 करायची म्हणजे 22 रन्स वरती आहेत. 4 ते 5 बाउंड्रीची मॅच आहे, परंतु त्या कधी येतील? आल्या तर एका ओव्हर मध्ये पण येतील, कारण की एक पॉवर प्ले पण असणार आहे अजून. अगदी परफेक्ट. मग अंडरमच्या भाषेमधलाच उल्लेख केलाय, कारण तिथे असंच म्हटलं जातं ना की एवढे धावा वरती आहेत म्हणजेच काय तर अतिरिक्त आहे. त्या अतिरिक्त कशात? त्या बॉल पेक्षा अतिरिक्तच्या धावा आहेत. आणि किती बाउंड्रीज करायच्या? तर 4 ते 5 बाउंड्रीची मॅच आहे. हे असे सगळे शब्द आहेत. हे तंतोतंत अंडरमचं विशेष समालोचन ते तुमच्याकडूनही पाहायला मिळत आहे. यस, आपली एक वेगळी लँग्वेज आहे. बाबा एक मॅच पकडून, एक मॅच घट्ट, एक मॅच मेहनत आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर विकास येत आहेत. याही खेळाडूच्या राहिले गेले अंधेरीचे खेळाडू, एक मॅन ऑफ द मॅच पण त्यांनी बॉलिंगच्या जोरावर मिळवलाय. या बॉलवर एज घेतली गेली, म्हणजे तसा बॅटवर प्रॉपर आलेला नाही. आशिषला लेग साईडला खेळायचा होता बॉल, मात्र एज लागली आणि ऑफला मात्र कव्हर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, परंतु सिंगल रन मिळेल. सिंगलचा मीटर जरी चालू ठेवला तरी दोन्ही बॅटर मॅच घेऊन जाऊ शकतात. अगदी बरोबर म्हटलं, तो मीटर चालू ठेवणं गरजेचं आहे. डॉट बॉल आपण खेळत राहिला तर तो प्रेशर अतिरिक्त येईल. मग प्रेशर आल्यानंतर मोठे फटके खेळण्याची आवश्यकता अतिरिक्त असणार आहे. एका दुसरी बाउंड्री ओव्हर मध्ये त्याबरोबर 5 बॉल 5 ते 6 रन्स आणि एखादी बाउंड्री, हे देखील गरजेचं आहे. विकास या बॉलवर समोर खेळले गेलेत, बॉल निघून जाईल का? आणि थोडीशी मिसफील्ड, अति घाई संकटात जाईल. रन मिळतील 4. रुको जरा सबर करो. बघा, घाई करायची नाहीये. कुठल्याही फील्ड मध्ये घाई करू नका आणि एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो. तोच एक्सपिरियन्स थोडा कमी पडला फिल्डर कडून आणि बॉल निघून जाईल 4 रनसाठी. विकास ते बॉल तर चांगला टाकला होता, समोर खेळायचा प्रयत्न केला गेला आणि 4 रन मिळतात. अगदी ही नशिबाची साथ असते, गरजेचं आहे ना. आधीनी सोडला तो बॉल. आधी तू बॉल पकड, आधी तुझं नाव आहे आधी. फेकण्याची अति घाई होती तिथे. बॉल पकडल्यानंतर ते थ्रो करण्याची अति घाई होती, पण हरकत नाहीये ना, थोडा कॉन्फिडन्स देणे गरजेचं आहे. चिडून चालणार नाहीये. पुढचा बॉल, वा काय स्वीप खेळलाय, वा ऋग्वेश जाधव. तो खेळपट्टीवरती पडलाय, धडपडलाय, पण तो लढलाय. हे लढणं गरजेचं आहे. व्हाट अ स्ट्रोक. जबरदस्त टायमिंग केलं गेलं प्रॉपर. ऐसे नाही, ऐसे मारते भाई. प्रॉपर टायमिंग करत असताना आपण पाहिलं तर गेलं तर ऋग्वेश जाधव जबरदस्त टायमिंग करत असताना आपण पाहिलं ऋग्वेशच्या बॅटमधून 4 रन. संदेश पाटील साहेबांकडून या बॉलवरती जर ऋग्वेश जाधवनी चौकार लगावला तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. येस, चांगला खेळ. आणि मग जेव्हा खेळाडू चांगला खेळ करतो तर त्याला आपण आपल्याकडून जे होऊ शकतं त्यांनी खेळाडूचा प्रतिसाद वाढवणं हे देखील तेवढंच गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती मिसफील्डची आली आहे, दुसऱ्या बॉलवरती स्वीपची स्वतःच्या बॅटनी कमावली आहे. तिसरी येईल का? आणि इथे मात्र नाही खेळली आहे, कारण हलक्या हाताने बॉलला पुश केलाय. चांगली बॉलिंग. बॉल टप्पा पडल्यानंतर जेवढं अपेक्षित वळण होतं ते मिळालं नाहीये. चांगली बॉलिंग विकासची. या सेन्सिबल खेळले गेले ऋग्वेद. तो त्यांनी चान्स नाही घेतला, त्याला म्हणजे 2 बाउंड्री आल्या, ठीक आहे, रन रेट बरोबर चालू आहे. एका दुसरा डॉट आला तरी हरकत नाहीये. 36 बॉल आहे तुमच्याकडे, म्हणजे 6 ओव्हरची मॅच म्हणजे मोठी इनिंग आहे. खूप मॅटर करतो जेव्हा आपण आता अंडरआर्म क्रिकेट 4 ओव्हरचे होतात, 5 ओव्हरचे होतात, 6 ओव्हर मॅच खेळणं सेन्सिबल क्रिकेट आणि खूप पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे. अगदी बरोबर उल्लेख केलात. 60 धावा जर करायच्या तर 10च्या सरासरीने कराव्या लागतील. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतोय ऋग्वेद देखील, त्यालाही माहिती आहे. मात्र आता इथे 2 बाउंड्रीज आपण कमवल्यात. आता सिंगल डबल त्यावरती लक्ष दिलं. एखादी डॉट आला तरी चालेल, विकेट नाही गेली तर प्रेशर मध्ये मॅच ही आपण बनवू शकतोय. आणि तसाच खेळ सुरू आहे. चांगली बॅटिंग ऋग्वेदची आणि त्याच्याच बरोबर साथीदार साथही तेवढीच चांगली देतोय त्याला. आशिष केनी, त्यालाही प्रमोट करण्यात आलाय, त्यालाही सलामीला इथे पाठवण्यात आलाय. साथ देण्याची आवश्यकता आहे. अँकर रोल सागर सर, तो चांगला खेळतोय. यस, दोन्ही बॅटर्स मात्र सेट पण चांगले झाले, त्यामुळे 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. मॅच देखील तशीच क्रुशियल पाहायला मिळते. बॉलिंगसाठी विकास, 2 बाउंड्री झाले त्या ओव्हरमध्ये. स्ट्राईकला आशिष केनी या बॉलवर समोर खेळायचा प्रयत्न करत होते. विकासने पण मात्र चालाकी दाखवली, थोडे थांबले. चालाक ब्रो.
या बॉलवर टॉप एज घेतली आहे ज्याची गरज होती विकास, आणि विकास आमचा झकास. विकासने मात्र ही जोडी तोडली आहे आणि मॅच मध्ये कमबॅक करत असताना तू बॅटिंग टीमचा जे माझगावची वियंग पॅकर माझगावचं डगआउट आहे, फक्त थोडं आतमध्ये बसा प्लेयर्स प्लीज. येस, डगआउट मध्ये
फक्त जे खेळतात प्लेयर्स 2 बॅट्समन आपले मैदानाच्या आतमध्ये आहेत, एक 12th मॅन आहेत आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. त्याबरोबर फक्त किट परिधान केलेले प्लेयर्स, ओनर असतील तर ओनर किंवा मग मॅनेजर, त्या व्यतिरिक्त बाकी कोणीही डगआउट मध्ये आढळला नाही पाहिजे दोन्ही टीम्स. पुढचा बॉल आता मात्र फ्री हिटचा जवाब हुआ. आशिष केरी बॉल मैदानाच्या बाहेर. विवेक बागर मासगाव बॉल निघालाय पटापट चौकार. आहे. 24 बॉल मध्ये 37 करायचे आणि एक पॉवर प्लेची ओव्हर आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर प्रणय मोरे, गोवंडीचा एक जबरदस्त स्पिनर. प्रणय मोरेला मात्र जबाबदारी दिली गेली आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट एक जबरदस्त बॅटल आहे. आणि 24 बॉल मध्ये 37 करायचे आहेत. एका दुसरी ओव्हर जर विकेट आली तर कमबॅक करू शकते टीम. लक्ष्मी डोंबिवली जबरदस्त बॅटल आहे. येस, मजा येणार आहे. चोवीस बॉल आणि 37 धावेची आवश्यकता आहे. बॉल टू बॉलची नाही. आता मात्र जे चौकार लगवायचे होते 5-4 तुम्हाला जसं तुम्ही उल्लेख केलात, आता मात्र 2 ते 3 चालतील. आणि इथे मात्र पुन्हा एकदा आपला फेवरेट स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न. दर्शन सोनार मिस फिल्डिंग करतोय. हाही बॉल बाहेर. रुग्म जाधवच्या बॅट मधून दन 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 करत आणखी एक चौकार. कुठल्याही फील्ड मध्ये एक बाउंड्रीने मॅच मध्ये पुन्हा कलाटणी घेतले गेले. स्ट्राईक एंडला मध्ये ऋग्वेद जाधव बॉलिंगसाठी प्रणय मोरे जबरदस्त खेळाडू आहेत. 1 वर्ष वायकटला देखील चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहिलं गेलंय. नेहमीच या बॉलवर ड्राईव्ह केला गेला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होते परंतु जबरदस्त फिल्डिंग तिकडे. आधी एक मिसफील्ड झाली होती परंतु आधीने आता ती कव्हर केली आहे. अगदी बरोबर. क्रिकेटचा खेळ आहे. ही दुसरी संधी देतो तुम्हाला आणि जेव्हा ती दुसरी संधी मिळते त्याचं सोनं करावं लागतं. हा आधी तुम्ही पाहत होतात. मागे थोडीशी मिसफिल्डिंग झाली फाईन लेग वरती. आता कव्हर रिजन वरती होती आणि खूप चांगला बॉल अडवलाय. म्हणूनच सर आपण सागरजी म्हणत असतो ना, वेळ बदलायला वेळ लागत नाहीये, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. प्रणय वरती हल्ला करण्याचा प्रयत्न राहिला. पहिल्या बॉलवरती हलकीशी मिसफिल्डिंग झाली, चौकार आला, त्यानंतर सिंगल वसूल केला. म्हणजे काय 2 बॉल 5 आले आहेत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतात दोन्ही बॅटर्स. ऋग्वेदही चांगली बॅटिंग करतोय, त्याचबरोबर आशिष केनी खूप चांगली साथ त्याला देतोय. या बॉलवर वेगळ्या अंदाजामध्ये खेळले गेले. फुलटॉस बॉल जाईल सीमारेषेच्या पार. धावा मिळतील 4. येतो चौकार. थँक्यू डीजे. खूप छान सुमधुर संगीत आपण ऐकतोय डीजे यंगस्टरच्या माध्यमातून. प्रणय मोरे अटॅक करण्यात आलाय. थांबावं लागेल कुठेतरी. रोख लावण्याची आवश्यकता. इथे मात्र हा फुल टॉस बॉल आहे. व्यवस्थित बॅट वरती आलेला नाहीये. बेस्ट टाइमिंग स्ट्रोक आहे. डीप स्क्वेअर लेग वरती बॉल जाईल. सिंगल मिळेल. त्या सिंगल सोबत धावफलकही आता तेही धावतोय. 30 धावा लागल्यात. 33 धावा लागल्यात धावफलकावरती. अर्ध्याहून अधिकचं लक्ष पार झालंय. हा तुम्ही आमचा कॉम्बॉक्स पाहताय. इथे देखील आता मात्र थोडीशी जागा कमी पडते कारण प्रेक्षकांची गर्दी वाढलेली आहे.
सुरुवात चांगली केली गेली, दोन्ही बॅटर्सने खूप चांगले एफर्ट्स घेतले आणि मॅच मध्ये मात्र थोडंफार कलाटणी येत असताना वियंग पॅकर माझगाव संघ मॅच मध्ये कमबॅक करत असताना बॉलिंग साठी आपण पाहतो प्रणय मोरे. या बॉलवर समोर खेळले गेलेत, अंकेश पाटणे तिकडे येत आहेत, चांगले एफर्ट्स पाहिले गेले आणि खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉल अडवला गेला. येईल तिकडे डॉट बॉल. एक पारितोषिक आहे सेंट जॉन्स क्लासेस यांच्याकडून 6 बॉल 6 चौकार लगावले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि जर विकेट हॅट्रिक घेतली तरी देखील 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. यापुढे या मॅच मध्ये असणार आहे सेंट जॉन्स. टॉम आहेत तिथे, वेलकम टॉम, थँक्यू. पुढचा बॉल मात्र यावेळेस देखील चांगला शॉट पाहायला मिळतोय. एपी गणेश चूक करतोय, डाईव्ह मारतोय पण बॉल थांबणार नाहीये कारण एपी गणेशच्या अवकाच्या बाहेर निघाला. ऋग्वेद जाधवनी मारलाय आणि वियंग पॅकर माझगाव ती टीमही अगदी पुढे आता सरसावते. बॅटिंग केली आशिष आणि ऋग्वेद साठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग केली आशिष आणि ऋग्वेद. मागील मॅच मध्ये पण चांगली कामगिरी, याही मॅच मध्ये मात्र एक जबरदस्त बॅटिंग करतायत आणि दोघांची बॉन्डिंग खूप चांगल्या पद्धतीने जमले कारण की दोघांची कॅप पण सेम आहे. अगदी बरोबर, कॅपही सेम आहे, ड्रेस कोडही सेम आहे आणि लक्ष्यही सेम आहे की मेगा फायनल मध्ये जायचं आहे. वियंग पॅकर माझगाव संघाला न्यायचं आहे पण मात्र लक्ष्मी 11 डोंबिवली टीम. आता बॉलिंग ट्रॅक वरती शुभम आलाय. शुभम लोखंडेला चांगली बॉलिंग करावी लागेल. पठ्ठ्यांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये डॉमिनेट केलाय. त्या टॉप 3 बॅटर्स मध्ये याचंही नाव होतं की काय. आणि मात्र इथे हा पहिलाच बॉल आणि तो पहिला बॉल डॉट आहे. आता मात्र 17 मध्ये 23 आवश्यकता असताना पुढचा बॉल, याही बॉल चांगला हाताळला. बॅटची हलकीशी कडा लागत असताना सिंगल मिळणार आहे. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 16 मध्ये 22 हव्यात. आता जे तुम्ही उल्लेख केलात ना सर, आता फक्त एखादीच बाउंड्री हवी आहे. या 6 बॉल थोडा वेगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. शुभमला माहिती आहे की विकेट काढणं गरजेचं आहे. फिल्डिंग मध्ये थोडे बदल केले जात आहेत परंतु ऋग्वेद आणि आशिषने जबरदस्त स्टार्ट केली आहे. ऑरेंज कलर त्यांना लकी आहे. असं वाटतं नागपूरचे संत्री आणलेत. या बॉलवर स्टेप आउट झालेत. विथ द स्पिन गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, बॉल जाईल 4 रन साठी. जबरदस्त बॅटिंग करत असताना ऋग्वेद जाधव. असेल तर मित्रांनो ऋग्वेद जाधव साठी होऊन जाऊ दे एकदा जोरदार टाळ्या. वड बॅटिंग, 60 धावा करायच्या होत्या. पठ्ठ्या एकटा लढतोय आणि एकटा खेळून दाखवतोय. वाह, असा खेळ करणं गरजेचं आहे ना. यस, आणि सेमीफायनलची मॅच आहे. मनी सर, सेमीफायनल मध्ये अशी बॅटिंग करणं खूप गरजेचं आहे. या बॉलवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. विथ द स्पिन बॉलने थोडी उसळी घेतली. बॅट आणि बॉलचा नीट संपर्क होत नाही परंतु सिंगल रन मिळेल. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती चॅम्पियन कोण होईल, पहिलं पर्व आहे आणि कल्याणच्या 30 गावामध्ये आपण ही क्रीडा स्पर्धेचं आयोजन पाहिलं गेलं. ऑक्शन वाईज ही क्रीडा स्पर्धा साठी आपण पाहतो शुभम. या बॉलवर स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. सेन्सिबल बॅटिंग, प्रॉपर टीमला काय गरज आहे त्या उद्देशाने मात्र बॅटिंग केली झाली आणि जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. स्कोर मात्र 44 धावा झाल्या त्या फलकावर जिंकण्याकरिता 16 धावांची गरज आहे. 13 बॉल 16, पण मॅच अजूनही गेलेली नाहीये. हा बॉल देखील महत्वाचा आहे. शेवटचा बॉल. ऋग्वेद आणखी एक मारलाय, स्वीप मारला आणि याही वेळेस काय लाजवाब मारलाय ऋग्वेद जाधवच्या बॅट मधून. आला आणखी एक चौकार.
माझगाव संघाचा ऋग्वेश जाधव. नाम तो सुना होगा, हे नाव आठवणीत ठेवा मित्रांनो, कारण महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग मध्ये हा पठ्ठा लढून दाखवतोय. 60 करायचे होते, सर्वात मोठं लक्ष होतं, पण तो कुठेही कमी पडलेला नाहीये, कारण त्याचं नाव ऋग्वेश जाधव आहे. सागरजी काय म्हणाल? 12 बॉल 12 हवेत. आता मात्र इथून चान्सेस किती आहेत लक्ष्मी 11 डोंबिवली संघाच्या कमबॅकचे? आता थोडी मॅच फसले, कारण की विकेट आणि मॅच थोडीफार मात्र इकडे फसताना पहिली गेले. समीकरण देखील थोडं बारा बॉल 12 हवेत. मात्र आता बॉलिंग ट्रॅक वरती एक शेवटचा डाव आखणं गरजेचं आहे. समीर आलेत. सागरजी आता कठीण मॅच होती आहे. या बॉल देखील खोल्या टप्प्याचा बॉल. समीकरण थोडं बदलताना पाहिल्या गेल्या. बॉल टू बॉलच्या मॅचेस देखील पाहिल्या गेल्या. 11 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 11 धावांची गरज आहे. क्रुशल मॅच आहे, परंतु वियंग पॅकर माझगाव च्या डगआउट मध्ये खुशी आहे, चेहऱ्यावर स्माइल आहे. या बॉलवर ड्राईव्ह केला गेलाय. बॉल मात्र फटका चांगला होता, पण मात्र आता इथे एक रनही महत्वाचे आहे. आणि या अशा क्लोज सिच्युएशन मध्ये जर मात्र ही पार्टनरशिप ब्रेक करण्यात आली, कारण आपलंही काम तेच आहे ना, आपण दोघांच्या दिशेने न्यूट्रल असणं गरजेचं आहे. 10 बॉल 10 हवेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करत असताना यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक केलाय. डीपेक्षा कव्हर वरती खेळाडू आहे. धावा लागल्यात धावफलकावरती किती, तर धावा लागल्यात 51 आणि टाळ्या व्हायला हरकत नाहीये. नाबाद 51 धावेची पार्टनरशिप केली आहे ऋग्वेश जाधव आणि आशिष खेरे. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते, परंतु ऋग्वेद आर फॉर रन आणि आर फॉर ऋग्वेद. या बॉलवर कडकडीत जबरदस्त टायमिंग करत असताना कडक रन मिळतील 4. फक्त आणि फक्त 5 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 5 धावा हव्यात. मग मात्र आता समीरला एखादी तरी विकेट घ्यावी लागेल का, ती मिळेल का, तर ती मिळणं कठीण आहे. कारण ऋग्वेद म्हणतोय थांबा, मात्र इथून मला डाव संपवायचा देखील आहे. मेगा फायनल मध्ये फक्त जायचं नाहीये, तर निधळ्या छातीने जायचं आहे आणि छाती ठोक जायचं आहे. 4 धावेची आवश्यकता आहे. काय लढलेत, काय फाईट केली आहे. वा, जबरदस्त बॅटल. फक्त आणि फक्त 4 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम वियंग पॅकर माझगाव. आणि नॉट आउट जाऊन पोहोचतात मेगा फायनल मध्ये वियंग पॅकर माझगाव संघ. नॉट आउट 60 धावा चेस केल्यात. वेल बॅटिंग ऋग्वेद आणि आशिष केनी. वेल प्लेड. आणि सर्व टीम मेंबर्स खुश आहेत, कारण की फायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. अभिनंदन आशिष केनी, अभिनंदन ऋग्वेद. वेल प्लेड. जबरदस्त मॅच आपल्याला पाहिली गेली आणि जबरदस्त फाईट आपल्याला पाहिली गेली आहे. व्हॉट अ मॅच.
काय मॅच रंगली. 60 धावा झाल्या. सेकंड करायचंय, सेकंड करायचं दोन्ही संघ. येस. चला चला लाईन्समॅन आपणही जा मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचबरोबर दोन्ही टीम्स. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र मित्रमंडळ चेंबूर आणि त्याच्यासोबतच विएक पॅकर मासगाव. आपल्या दोन्ही टीम्सला विनंती असेल, संघ मालकांनाही आणि त्यांच्यासोबत मॅनेजर्सलाही विनंती असेल, लगेच लाईनअप करून घ्या प्लीज. चला मासगाव टीम बाहेर नका येऊ प्लीज, आपण लगेच लाईनअप करून घ्या. चेक. हॅलो. चेक. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत. जबरदस्त बॅटिंग केली. ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर अफलातून बॅटिंग करत असताना ज्याच्या बॅट मधून 8 बाउंड्रीज पाहिल्या गेल्या, 38 धावांची एक जबरदस्त इनिंग. ऋग्वेद जाधव मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सेमीफायनल मध्ये. अफलातून बॅटिंग केली गेली ऋग्वेद जाधव. जबरदस्त जाधव, ऋग्वेद जाधव. मासगाव मजेमध्ये ताडवाडी, हातीबाग, सीताफळवाडी, संपूर्ण वाडीमध्ये एकच चर्चा आहे, ऋग्वेद जाधव. वेल प्लेड. आणि आमचे सागर पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. आणि संदीपजी पावशे आपण देखील जॉईन व्हायचं आहे आज. आणि सागर पाटील आणि संदीपजी पावशे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आज या क्रीडा स्पर्धेमध्ये. जबरदस्त बॅटिंग करत असताना मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ऋग्वेद जाधव. मासगावची आई गावदेवी त्याच्या मागे आहे. ऋग्वेद महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग खेळतोय. सेमीफायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच, लीग मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाला होता की पहिलाच मॅन ऑफ द मॅच आहे? हा माझा पहिलाच मॅन ऑफ द मॅच आहे आणि ही इनिंग मी सरांना डेडिकेट करतो. आणि भरपूर टाईम माझ्याकडनं बॅटिंग होत नव्हती चांगली, तर मी माझ्यासाठी जे पोरं नेहमी माझी मॅच बघत असतात त्यांना मी इनिंग डेडिकेट करतो. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. परफॉर्मन्स होत नव्हता परंतु वर खाली होत असतो परफॉर्मन्स. जबरदस्त बॅटिंग केली ऋग्वेद जाधवने. आणि विएक पॅकर मासगाव टीम वैभव सरांचा कसा सपोर्ट राहिलाय? निश्चितच वैभव सर तर पहिल्यापासून पाठीशी उभे आहेत नेहमी. काय पण असेल तर वैभव सर नेहमी पाठीशी असतात आणि ही इनिंग नक्कीच त्यांच्यासाठीच आहे. कारण की आम्ही पण लागोपाठ 2-3 टुर्नामेंट ज्या आम्हाला फायनल जिंकायचे होते तिथे आम्ही सेमीफायनलला हरत होतो. आमची मुलं कंटिन्यू चांगले खेळतात पण फक्त जेव्हा मेन इम्पॉर्टंट मॅच असते सेमीफायनलला तेव्हा आम्ही हरत होतो 2-3 टुर्नामेंट. म्हणून मी ही मॅच स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेऊन माझ्या टीमला फायनलपर्यंत घेऊन जायचा पूर्ण प्रयत्न केला आणि निश्चितच थोडासा लक फॅक्टर पण माझ्या पाठीशी राहिला. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा ऋग्वेद जाधव फायनल मॅच साठी. जबरदस्त मॅच पाहिली गेली आहे. आणि मित्रांनो कुठे जाऊ नका, थोड्याच वेळात आपण फायनलचा टॉस करणार आहोत. जय महाराष्ट्र मित्रमंडळ चेंबूर त्यांच्या विरुद्ध विएक पॅकर मासगाव. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे की चॅम्पियन कोणवर आहे. शेवटी चॅम्पियन चालवे. चॅम्पियन थोड्याच वेळात फायनल तुमच्या समोर. धन्यवाद.